नमस्कार, मी जान्हवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आजकाल धावपळीची जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि तासनतास बसून काम करण्यामुळे गुदमार्गाशी संबंधित आजार वाढताना दिसतात. त्यापैकी भगंदर आणि पायलोनायडल सायनस या आजारांना 100% खात्रीशीर उपाय नसल्यामुळे अनेक रुग्ण दीर्घकाळ त्रास सहन करताना दिसतात. पण या आजारांवर आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वी वर्णन केलेली एक प्रभावी उपचार पद्धत आहे, क्षारसूत्र उपचार. आधुनिक काळातही या पद्धतीने अनेक रुग्ण बरे होत आहेत आणि म्हणूनच या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पुण्यातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रसाद बापट. डॉक्टर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून देते. डॉक्टर प्रसाद बापट यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून आयुर्वेदातील शिक्षण पूर्ण केलेलं आहे. ओम आयुर्वेदिक क्लिनिक पुणे येथे सदाशिव पेठ आणि सिंहगड रोड अशा 2 शाखांमध्ये गेली 27 वर्ष विविध आजारांसाठी आयुर्वेदिक उपचार केले जातात. विशेषतः मूळव्याध, फिशर, भगंदर आणि पायलोनायडल सायनसने ग्रस्त अनेक रुग्ण बरे केलेले आहेत. लेझर किंवा अँटीबायोटिक्स न वापरता फक्त क्षारसूत्र उपचाराने अनेक अवघड केसेस पूर्णतः बरे करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. क्षारसूत्र उपचारांची माहिती देणारे 2 ॲनिमेटेड व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कोलोरेक्टल सर्जरीच्या जर्नलमध्ये डॉक्टरांचे केस रिपोर्ट प्रसिद्ध झालेले आहेत. 27 देशांमधून आणि भारतातील 17 राज्यांमधून पुणे येथे क्षारसूत्र उपचारांसाठी रुग्ण येतात. त्यांच्या संशोधनामुळे क्षारसूत्र उपचार हे अतिशय कमी वेदना आणि कमी कालावधीत होणारे आहेत. विशेष म्हणजे अँटीबायोटिक्स शिवाय रुग्ण बरे होणे शक्य झालंय. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आजचा आपला विषयच या गुदमार्गाशी संबंधित आजारांसंदर्भात आहेत, म्हणून माझा पहिलाच प्रश्न तो म्हणजे भगंदर म्हणजे फिस्टुला म्हणजे नेमकं काय? आता भगंदर किंवा फिस्टुला म्हणजे काय तर गुदमार्गाच्या आतल्या बाजूला ज्या ग्रंथी असतात त्याच्यामध्ये खूपदा इन्फेक्शन होतं आणि ते इन्फेक्शन एक ट्यूबसारखा मार्ग तयार करतं आणि ते जेव्हा त्वचेवर येतं त्यावेळी ते पेशंटला वेदना किंवा ताप येणं अशी लक्षणं दिसायला लागतात आणि मग जेव्हा तो पिकून फुटतो त्यावेळी त्याच्यातनं पस आणि ड्रेनेज होऊन जातं आणि मग त्याला आपण ज्या अनैसर्गिक ट्यूबला आपण फिस्टुला म्हणतो. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं काय आहे तर खूपदा पेशंट काहीतरी अंदाजे उपचार करतात, मनाने औषधं घेतात, ती सिक्रिशन थांबतात, काही वेळा ते छिद्र बंद होतं आणि पेशंटला वाटतं की आजार गेला. तर प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यावं की हा आजार हा जखमेचा किंवा उष्णतेचा नसून ती शरीरात एक तयार झालेली अनैसर्गिक अशी ट्यूब आहे आणि ती तशीच राहते तुम्ही काही औषधं घेतली तरी. अगदीच. पण मी असं बऱ्याच वेळा ऐकलंय की सर्जरी केल्यानंतर सुद्धा भगंदर किंवा जो फिस्टुला आपण म्हणतो तो पुन्हा येतो. तर असं का होतं? आता भगंदर किंवा फिस्टुलाचा उल्लेख आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथांमध्ये अवघड अशा 8 गंभीर आजारांमध्ये उल्लेख केलेला आहे. आता हे का कारण आहे असं तर खूपदा ह्या आजाराला काही नियमच नाही. म्हणजे स्त्री, पुरुष, वय, वृद्ध, बाल कुणालाही होऊ शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती, स्वच्छता, अस्वच्छता ह्याच्याशी काहीच रिलेशन नाही. त्यामुळे ह्याला कुठला नियम नसल्यामुळे हा बरा करायला अवघड आहे. दुसरी गोष्ट अशी होते की ही जी संक्रमित ट्यूब आहे ही मुळासकट जर पूर्ण काढून टाकली गेली आणि तिथे हेल्दी टिश्यू तयार झाला तर आणि तरच हा आजार बरा होणार. तुम्ही कुठलीही मेथड वापरा, हे जोपर्यंत हा स्ट्रक्चरल पार्ट डिस्ट्रॉय होत नाही तोपर्यंत हे परत होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणूनच बऱ्याचदा तुम्ही सर्जरी करा किंवा कुठलाही औषधी उपचार घ्या याचा तात्पुरता रिझल्ट मिळतो पेशंटला. अच्छा, मग आयुर्वेदाचा आता तुम्ही उल्लेख केला म्हणून भगंदराला आयुर्वेदामध्ये उपचार आहेत का? हो, आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये भगंदरसाठी क्षारसूत्र उपचार ही अतिशय प्रभावी उपचार पद्धती सांगितलेली आहे. या संदर्भातला आपण व्हिडिओ पण बघू शकतो. महत्त्वाचं म्हणजे काय, क्षारसूत्र म्हणजे काय तर क्षार आणि सूत्र असे 2 शब्द आहेत त्याच्यात. एका विशिष्ट प्रकारच्या धाग्यावर क्षार आणि काही वनस्पती यांचे आपण कोटिंग केलेले असतात. ह्या थ्रेडचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला स्लो ड्रग रिलीज आहे. दर दिवशी काही प्रमाणात औषध बाहेर येतं, इन्फेक्टेड टिश्यूशी रिॲक्ट होतं आणि तो इन्फेक्टेड टिश्यू डिझॉल्व्ह होऊन बाहेर निघतो. दुसरी ॲक्शन या थ्रेडची अशी आहे की कटिंग आणि हिलिंग. म्हणजे तो जो फिस्टुलाचा ट्रॅक आहे तो दर दिवशी थोडा थोडा कापत तो बाहेर काढला जातो आणि मागची जखम पण बरी होत जाते. आणि त्याहीपेक्षा खूप महत्त्वाचं म्हणजे जे क्रिएशन ऑफ हेल्दी टिश्यू आहे
हे ॲश्युअर्ड केलं जातं आणि त्याच्यामुळे तो फिस्च्युला कायमचा बरं होण्याची शक्यता जास्त असते. जसं आता तुम्ही भगंदर म्हणजे फिस्टुलाबद्दल समजावलं, तसंच पायलोनायडल सायनसबद्दल ऐकून आहे. हे म्हणजे नेमकं काय? पायलोनायडल सायनस हा तर खूपच दुर्लक्षित असा आजार आहे असं म्हणायला लागेल आणि त्याच्यावर आयुर्वेदात उपचार आहे हेही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. तर कमरेच्या खालच्या भागामध्ये म्हणजे ज्याला आपण माकडहाड म्हणतो किंवा टेलबोन एरिया म्हणतो, त्या भागामध्ये ज्यांना साधारणपणे केस खूप जास्त असतात किंवा ज्यांचं बैठकाम जास्त आहे किंवा घाम जास्त येतो, अस्वच्छता आहे, यातनं काय होतं तर त्वचेच्या खाली एक प्रकारे केसाचा पुंजका तयार होतो आणि तो फॉरेन बॉडीसारखा काम करतो आणि मग रिपीटेडली त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. सेम फोड येतो, तो फुटतो, पस निघून गेला की पेशंट शांत होतो, दुर्लक्ष करतो. पण जोपर्यंत ही ट्यूब नष्ट होत नाही किंवा त्यातला केसांचा पुंजका निघून जात नाही तोपर्यंत हा आजार पण बरा होत नाही. अच्छा. पण मग याच्यासाठी सुद्धा क्षारसूत्र उपयोगी ठरतं का? सेम जसं भगंदरमध्ये ॲक्शन होते त्याच प्रकारे आपण काय करतो, एक फ्लेक्झिबल वायर असते, त्या वायरने आपण तो पूर्ण सायनसचा ट्रॅक आपण सर्च करतो, त्याच्यामध्ये तो क्षारसूत्र बांधलं जातं आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये इन्फेक्शन पण निघून जातं, तो ट्रॅक कट होत जातो, तसंच ते जे केसांचे गुंतवळ अडकलेलं असतं तेही निघून जातं आणि कालांतराने हे पूर्ण बरं होतं. याच्यामुळे कुठलीच मोठी शस्त्रक्रिया न करता पेशंट पूर्ण बरा होतो.